बहिष्कार करण्यात आलेला आहे. म्हणून आज तहसीलदार साहेब यांचे इथं येऊन एक निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. आता ते जोपर्यंत ओबीसीचा कालम येणार नाही तोपर्यंत हा आंदोलन सुरूच राहणार. का नाव सर आपलं? योगराज तुळशीराम दोरोटे, राणा राका संघर्ष कृती समिती राकाच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना जनगणनेच्या SC ST प्रमाणे जनगणने आता आम्ही आहोत तहसील ऑफिस मध्ये सडक अर्जुनी तालुक्यातील ओबीसीचे लोक कार्यकर्ता या ठिकाणी महिला या ठिकाणी तहसीलदाराला निवेदन देण्यासाठी जे शाळेमार्फत किंवा गावामध्ये सर्वे सुरू आहे त्या संदर्भामध्ये लोकांचा विरोध आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण हरिजी कोवडे काय सर कोणते मुद्दे आहेत ओबीसीचे? ओबीसीचे मुद्दे तर त्यांच्या त्या सर्वेमध्ये जसा SC ST OBC असे 3 समूहाचे 3 रखाने पाहिजे. SCचा STचा हा कालम आहे व ओबीसीचा कालम नसल्यामुळे एक गोंधळ निर्माण झालेला आहे. तर आम्ही तमाम इथले 85% समाजामध्ये 52% समाज आम्ही इथं अस्तित्वात असून या देशामध्ये आमचा कालम नाही. हा आमच्यावर होत असलेला अन्याय आम्ही सहन करणार आहे अशी त्यांच्यामध्ये एक कल्पना हे निर्माण झालेली आहे. राका ग्रामपंचायतच्या वतीने एक त्या कार्यक्रमावर बहिष्कार झालेला आहे. म्हणून आज तहसीलदार साहेब यांचे इथं येऊन एक निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. आता ते लोकसभेमध्ये पटोळे साहेब तो कोणता विषय साठी ते मुद्दा मांडण्यात आलेला होता संसदेमध्ये. आणि कलम नंबर 12 आर्टिकल 12 ह्या कलमाची पूर्तता व्हावी आणि जे समोरची प्रोसिजर आहे ते पूर्ण व्हावी बस पुढे लढाई त्यांनी खासदार साहेबांनी दिलेली आहे. नाव मॅडम आपलं? राका ग्रामपंचायतच्या वतीने त्याला एकच विनंती करतो की जो आमचा ओबीसीचा कालम आहे तो मुळीचा कालम पाहिजे आहे. एवढी मागणी आम्ही आज तहसीलदाराला निवेदन देण्यात. तुम्ही एका पार्टीचे कार्यकर्ता आहात तर हा अंदाज येईल जोपर्यंत ओबीसीचा कालम येणार नाही तोपर्यंत हा आंदोलन सुरूच राहणार. का नाव सर आपलं? योगराज तुळशीराम दोरोटे, राणा राका संघर्ष कृती समिती राकाच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना SC ST प्रमाणे जनगणने फॉर्म मध्ये आमचा कालम नसल्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे. आणि तुम्ही ठराव काहीतरी घेतला का ग्रामपंचायतचा? ग्रामपंचायत ठराव घेतला आणि आमच्या गावी ते संघर्ष कृती समिती आहे तिचा पण ठराव दिला. जोपर्यंत आमचा कालम लागणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. नाव ललिता दुर्गेश देशमुख. तुमचं नाव? अरविंद मेंढे. तसे बरेचसे मुद्दे आहेत परंतु शासनाने जे जनगणनेचे कालम तयार केलेले आहेत त्यामध्ये ओबीसी वर्ग हा जनगणना देण्यास नकार नाही आहे. SC ST OBC आणि इतर अशा संविधानिक नियमांना पाहिजे होते तर त्यामध्ये फक्त SC ST हे 2च रकाने मायनस केलेले आहेत. म्हणजेच ह्या ठिकाणी एक गोल बंगाल आहे जनगणनेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणून आम्ही स्वतंत्र OBC रकान्याची मागणी करिता निवेदन दिलेलं आहे. तर असे मुद्दे आहेत संसदेमध्ये डॉक्टर प्रशांत पटोळे यांनी मुद्दा मांडलेला होता. तर हा आंदोलन सामोरे जाते की टिकते की मागे होते हा विषय आहे. तालुक्यामध्ये 70% OBC बांधव आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे जातींना या OBC मध्ये समाविष्ट करण्याचा एक घाट हा महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने घातलेला आहे. याच्या फोटो घ्या.